नजर ने क्या कर दिया, मुझसे ही मुझको जुदा कर दिया। तेरी नजर ने क्या कर दिया, मुझसे ही मुझको जुदा कर दिया। मैं रहता हूँ तेरे पास कहीं, अब मुझको मेरा एहसास नहीं। दिल कहता है कसम से कि थोड़ा थोड़ा प्यार हुआ तुमसे, कि थोड़ा इकरार हुआ तुमसे, कि थोड़ा थोड़ा प्यार हुआ तुमसे, कि थोड़ा इकरार हुआ तुमसे, कि ज्यादा भी। So be one sun, sun tare
जीव माझा रंगला श्यामळेचा ध्यानी मनी चालला भावनेचा दर्या जैसा उफलला भरला जीव माझा भरला तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्याच्या
मुखात मी आपली वचने घालेन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्यातून त्यांना निवेदन करेन. तो माझ्या नावाने बोलेल. ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारेन. पण जो संदेष्टा हुन्मंत होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवाच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबाप्रमाणे रानातील मसाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली आणि मला पारखले. आपला प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याचे देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. येशू शिष्यासह कफरनहूमात गेला आणि लागली शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन त्याने शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीकडून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. त्याच वेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो मोठ्याने म्हणाला, येशू नाझरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास तू आला आहेस काय? तू कोण आहेस हे आम्हाला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. तेव्हा येशूने त्याला धमकावून म्हटले, गप्प राहा आणि याच्यामधून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला मिळून मोठ्याने ओरडला आणि त्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, हे आहे तरी काय? काही अधिकारयुक्त नवी शिकवण. हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिल प्रांताच्या चहूकडल्या सर्व भागात पसरली. प्रभूचे शुभ वर्तमान. येशूचे धर्तीवरती अवतरतो प्रेम घेऊन कशासाठी? तर देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी. देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी सैतानाचं राज्य उद्ध्वस्त करणं हे आवश्यक होतं. आणि म्हणूनच तो माणसाला सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त करतो. मग शारीरिक बंधनं, बौद्धिक बंधनं, भावनिक बंधनं, सामाजिक बंधनं आणि आजच्या वाचून आपण ऐकतो की येशू ख्रिस्त सैतानी बंधनातून माणसाला मुक्त करतो आणि देवाच्या राज्याची प्रतिष्ठापना असं तात्पर्य आपल्या डोळ्यासमोर इथं देवळामध्ये आलेले आहे. एक स्वप्न उरस घेऊन. कोणतं स्वप्न? सुखी वैवाहिक जीवनाचं. प्रत्येक माणसाला वाटतं की मी माझं जीवन सौख्याने फुलावं आणि बहरावं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या संसारामध्ये मला सौख्याचा अनुभव यावा, ऐक्याचा अनुभव यावा, प्रेमाचा अनुभव यावा, आपुलकीचा अनुभव यावा. प्रियजन, स्वप्न बघणं हे चांगलं, पण स्वप्न साकार होण्यासाठी काय आवश्यक आहे हे 10 मुद्द्यांद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. तर परिवारांनो 10 मुद्दे लक्षात ठेवा, विसरू नका. बाकी सगळं विसरा, पण 10 मुद्दे लक्षात ठेवायचे. 10 टाका. तर लग्न कशासाठी प्रेम होणं? तर 2 उद्दिष्ट. एक की प्रेम होण्यासाठी ना. The only gifts are those we give away. Love is like a song floating in the air, not meant for your pockets, meant for you to share. So देव प्रेम आपल्याबरोबर शेअर करतो. आपण ते प्रेम एकमेकांबरोबर शेअर करण्यासाठी
विवाहबद्ध झालेलं की जीवनभर सुखात दुःखात आजारात आरोग्यात परस्परांचं प्रेम करण्यासाठी हे लग्नाचं दुसरं उद्दिष्ट आणि लग्नाचा आणि प्रेमाचा परिपाक म्हणून ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ लव्ह रिलेशनशिप बाळाचा स्वीकार करणं. स्तोत्र 146 सांगितलं आहे द ग्रेटेस्ट हेरिटेज or the greatest gift from God is the gift of a child, of a son, of a birth, of a child. That is the greatest gift. तर अलीकडे ट्रेनिंग चाललेलं आहे. तुला एक जण मला सांगतो करणार तो मला किती वाटते. माझा नवरा सांगतो मॅरेज ओनली फॉर वन, इफ आर चिल्ड्रन वन ऑर नन. तर लग्न हे फक्त फंडसाठी नाही, वनचंडांसाठी नाही, तर लग्न हे मुलांचा कामा आहे. जे ईश्वराने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. काय अर्थ माणसंच तोडतात. कोण लग्न तोडतात? आई लग्न तोडते, वडील पेक्षा आई लग्न तोडते. नंतर मायामध्ये काळजी नाही घेईल, आई गेला घेऊन जाणार बाबा मायापरी काळजी घेईल, तुझं महापरा काळजी घेईल. नो कायपरी करू देता कामा नाही. लोक सगळ्यांना मान सन्मान राखावा. तसंच पुढचा भाग सावी आहे की कुणालाही ढवळाढवळ म्हणजे काय की माणसंच ढवळाढवळ करू शकतात. आता लग्न साकार आहे. साकारानंतर ज्या पद्धतीनं आपण सराव केला आहे त्या पद्धतीनं जोडप्याने पुढे यायचं आहे. राजा सॉलोमन ही डाव्या बाजूला असते आणि साक्रामेंताची बांधली आजकाल, दोन हाताचे जाहिले चार हात. सोरीली मीनी मायरची वाट आन जोरीला तुशी संगा. साक्रामेंताची बांधली आजकाल, हाताचे जाहिले चार हात. सोरीली मीनी मायरची वाट आन जोरीला तुशी संगा. साक्षी ठेवूनशी पण मेसराला, वचना दिली ती एक बीजाला. मीठी मारूनशी सुख दुःखाला, होऊन एक फुलो संसाराला. नवा नवा यो संसार आपला, कोरा कोरा यो हाय आपल्याला. टिकू आपले या हयातीला, जुळवू यो संसारी हिंदोला. साक्रामेंताची बांधली आजकाल, दोन हाताचे जाहिले चार हात. सोरीली मीनी मायरची वाट आन जोरीला तुशी संगा. एक बीजावर जर असली मया, परवा नाही आयल्या काटेरी वया. तोस जाणेले आपली दया, माया कवस नाही जाणार
वाऱ्या नाही होणार हऱ्या. एक बीजाची जाणू कया चांदणा चांदणी बोलेल दुनिया. साक्रामेंताची बांधली आजकाल दोन हाताचे जायले चार हात. सोरिली मिनी मायेरची वाट आन जोरीला तुशी सांगा. साक्रामेंताची बांधली आजकाल दोन हाताचे जायले चार हात. सोरिली मिनी मायेरची वाट आन जोरीला तुशी सांगा.
गायला